किती पोरं झाली? 10. अरे आता शियक झाला. आणि पहिल्या पोराचं नाव काम. पहिल्या पोराचं नाव. आणि काम हा कुणाचा पोरगा? मायेचा. मायला किती पोर आहे ती? मायला किती पोर आहे ती? 12. 11 वाजल्या आता शिक पोरगा झाला. काकडा पाठ झाली तरी चालत पण सगळे पोरं संपवून टाकणार. चला जरा थोडी पटापट घेऊया. माईच्या पहिल्या पोराचं नाव आहे काम, दुसऱ्या पोराचं नाव क्रोध, तिसऱ्या पोराचं नाव मोह, चौथ्या पोराचं नाव लोभ, पाचव्या पोराचं नाव मद, 6व्या पोराचं नाव मत्सर आणि 6व्या पोराचं नाव मत्सर. किती पोरं झाली? अहो किती पोरं? 6. कुणाला? मायेला. आणि माईच्या 7व्या पोराचं नाव आहे का? 7व्या पोराचं नाव मी, 8व्या पोराचं नाव तू, 9व्या पोराचं नाव तुझं आणि 10व्या पोराचं नाव माझं. किती पोरं? 10. कुणाला? मायेला. आता राहिल्या त्या 2 पुरी. कुणाच्या? मायेच्या. आणि मायेच्या पहिल्या पुरीचं नाव आहे का? बरं का, आता सावध बसा. मायेच्या पहिल्या पुरीचं नाव आहे आशा. पहिल्या पुरीचं नाव आशा आणि दुसऱ्या पुरीचं नाव इच्छा. ह्या 2 पुरी कुणाच्या? पहिल्या पुरीचं नाव. पहिल्या पुरीचं नाव आशा. आणि सगळं जग जगतंय कशावरती? आशेवरती. महिला पुरुष मंडळ पगार वाढल. आशा. महिला मंडळ 2100 रुपये येतील. वय बहिणीनो काय करता? लाडक्या बहिणी झाल्या त्या आता. लाडका दाजी मला कागद गोळा करून करून काय करता तेवढं मला सांगा बरं. अवघड झालं. पण ही काय आहे आपली आशा. 11 पुरीचं नाव. ऐका, 11व्या पुरीचं नाव. पहिल्या 11व्या पुरीचं नाव आशा आणि दुसरी 12व्या पुरीचं नाव इच्छा. ह्या 2 पुरी कुणाच्या? मग आता पटकरना बोला किती पोरं झाली? पोरं 10 आणि पुरी 10 अधिक 2 बरोबर 12. 12 पोरं कुणाची? बरेच हुशार पोरं आहेत रो तुमच्या गावातली. खरंच हुशार येते पोरानो. मोठ्यानं बोला. घाबरायचं. चला पाठीला कणा ताट, हाताची घडी आणि एकदम मोठ्यानं उत्तर द्यायचं. पाठीमाग आवाज गेला पाहिजे. घाबरायचं. घाबरायचं. हा पोरानो पटकरना बोला. तुमची मम्मी चांगला स्वयंपाक कधी करते? तुमचा चुलता आल्यावर का तुमचा मामा आल्यावर? पांडुरंगाव. मग पोरानो मोठ्यानं बोलायचं. घाबरायचं. घाबरायचं. पोरानो पटकरना बोला. तुमचा मामा आणि तुमचा चुलता दोघं संग जेवायला बसले आणि मम्मीनं भजी केली. काय केली? भजी. मम्मी एक काळीनं जास्त भजी कोणाला वाढणार? चुलत्याला का मामाला? मामाला. बरं पोरानो शेवटचे 3 प्रश्न. मोठ्यानं बोलायचं. घाबरायचं.